नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, सध्या एकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये मुद्दा गाजलेला आहे, प्रश्न गाजलेला आहे आणि तो म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांचा 3 लाखांपर्यंत सरसकट 7/12 कोरा करण्याचा, म्हणजेच सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार। विरोधी पक्षाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये मोठे प्रश्न कर्जमाफी संदर्भात सत्ता पक्षातल्या आमदारांना असतील, याचबरोबर मंत्र्यांना असतील आणि मुख्यमंत्र्यांना असतील, अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते। याच्याबद्दल उत्तर काय देण्यात आलेलं आहे, याचबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं एक महत्त्वाचं असं अपडेट देण्यात आलेलं आहे। त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी होणार, याचबरोबर किती लाखांपर्यंत होणार, कधीपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते, कारण की महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं। मग हे आश्वासन सरकार कधी पूर्ण करणार, याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये कोणतं उत्तर देण्यात आलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काय उत्तर देण्यात आलेलं की कधीपासून कर्जमाफी होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन कर्जमाफीचे व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांच्या फेसबुकच्या हँडलवरून एक महत्त्वाची अशी माहिती कर्जमाफी संदर्भात देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांना देणारच। आम्ही जे काही शेतकऱ्यांना निवडणुकीआधी जे काही आश्वासन दिलं होतं, जे काही वचन दिलं होतं शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं, आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार। याच्या व्यतिरिक्त BBC न्यूज मराठी या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी जवळपास मार्च पासून होणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर 100% शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कारण की विरोधी पक्षाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नाना पटोले असतील, याचबरोबर इतर जे काही आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असतील, याचबरोबर आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाचे कैलास पाटील असतील, याचबरोबर भाजपचे काही आमदारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले। भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून असे प्रश्न विचारले की आपल्या सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं, आणि हे आपण वचन पूर्ण करावं, अशी पद्धतीचं प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला आणि त्यांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलं की आपण कर्जमाफी शेतकऱ्यांना देणारच। आणि याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जे काही फेसबुक त्यांचं हँडल आहे, त्यांच्या हँडलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच अशा पद्धतीचं हँडलच्या माध्यमातून त्यांनी पोस्ट केली होती आणि ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे। शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। याचबरोबर ही जी काही कर्जमाफी जी आहे, जी काही नवीन कर्जमाफी सरकार आता राबवणार, ती 2019 ते 2024 या अंतर्गतल्या शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना, म्हणजे 3 लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी भेटणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर मार्च पासून ही कर्जमाफी होणार असल्याची सुद्धा चर्चा सध्या चालू आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर भरपूर शेतकरी म्हणत आहेत की दादा आमचं रेग्युलर कर्ज आहे, आमचं थकीत आहे, आमचं माफ होईल का, आमचं माफ होईल का, असे भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत। मग त्या शेतकऱ्यांना उत्तर मी असं सांगू शकतो की बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज भरायच्या नोटीस येत असतील तर तुम्ही त्या नोटीसला सध्या काही उत्तर देऊ नका, कारण की कर्जमाफी होण्याची शक्यता आता 100% वाढलेली आहे। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीचे प्रश्न आता मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारण्यात येत आहेत। त्यामुळे सरकार 100% कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एकच काम करायचं आहे, तुमचं कर्ज थकीत असेल तर ते थकीतच राहू द्यायचं आहे, कारण की थकीत शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होत असते, रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नसते। रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान भेटत असतं आणि जे काही प्रोत्साहनपर अनुदान 25,000 50,000 रुपये जे देईल सरकार तेवढंच भेटत असतं। परंतु तुमचं जर कर्ज थकीत जर पडलेलं असेल तर तुम्हाला सरकारची 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची योजना लागू होते, म्हणजे तुमचे 3 लाख रुपये माफ होऊ शकतात। त्यामुळे तुमचं कर्ज थकीतच राहू द्यायचं आहे। याचबरोबर भरपूर शेतकरी म्हणतील की आमचं 2017चं कर्ज आहे, आमचं 2018चं आहे, आमचं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत
पात्र झालेलं आहे, परंतु आम्हाला लाभ मिळालेला नाहीये। भरपूर शेतकरी म्हणतील की दादा आमचं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत बसलेला आहे, परंतु आम्हाला लाभ झालेला नाही, मग आमचं माफ होईल का? हो, तर त्याही शेतकऱ्यांचं माफ होणार आहे, कारण की त्या शेतकऱ्यांना वेगळा निधी सुद्धा राज्य सरकारने मंजूर केलेला होता, परंतु अद्यापर्यंत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालं नाही, बँकेला ट्रान्सफर झालेलं नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकली नाही। त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल, या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी योजनेचा लाभ भेटणार। आणि 2019 ते 2024 या कालखंडातल्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 3 लाखांपर्यंत कोणतीही अटी शर्ती न लावता कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये सध्या सरकार आहे, अशा पद्धतीची ठोस भूमिका काही विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर सांगायचं झालं तर या दोन्ही योजना आणि याच्या व्यतिरिक्त आता तिसरी योजना म्हणजे 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची कोणत्याही अटी न शर्ती न लावता सरकारने राबवावी असं एक आश्वासन सुद्धा देण्यात येत आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर सांगायचं झालं तर जवळपास राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची झाली तर 40,000 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे, कारण की काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असतील, काँग्रेसचे नाना पटोले असतील, याचबरोबर काही भाजपचे आमदार असतील, यांच्या माध्यमातून मोठा प्रश्न उपस्थित केला आणि सरकारने 40,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना एकदाची कर्जमाफी द्यावी, म्हणजे शेतकरी संकटातून मुक्त होईल आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होऊन तो आपला शेती करेल, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले असता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चांगलं उत्तर देण्यात आलेलं आहे आणि ते उत्तर म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच, अशा पद्धतीचं उत्तर देण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? हे भाजपचं सरकार कर्जमाफी करेल का? महायुतीचं सरकार कर्जमाफी करेल का? देवेंद्र फडणवीस कर्जमाफी करतील का? याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुमचे जर काही कर्जमाफी संदर्भात प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, अखेर कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।